नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिला प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर या पहिल्या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंटन्सीची ओळख आणि बुककीपिंगचा अर्थ, फीचर्स, त्यानंतर इम्पॉर्टन्स, त्यानंतर अकाउंटन्सीची डेफिनेशन आणि नंतर अकाउंटच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या. त्या या ठिकाणी बेसिक पार्ट म्हणून तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये दिलेल्या होत्या. त्यानंतर आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीजमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट, त्यानंतर असेट्स, लॅबिलिटीज, गुड्स, ट्रान्झॅक्शन, नॅरेशन, ह्या वेगवेगळ्या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, कॅपिटल अभ्यासलं. त्यानंतर अकाउंटिंग कन्सेप्ट अभ्यासल्या की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे या ठिकाणी कन्सेप्ट कशा पद्धतीने आहेत. आणि नंतर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड AS बोर्ड 1977, 24 एप्रिल 1977 अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना आणि एकूण 10 अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, तुम्हाला 10 स्टडीला अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. त्यानंतर फर्स्ट चॅप्टरचं असाइनमेंट ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी लॉंग आन्सर क्वेश्चन्स, जे काय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते पण अभ्यासले. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. सेकंड टॉपिक नाव विल स्टार्ट टुडेज लेक्चर. दिस लेक्चर फॉर द बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. द सेकंड टॉपिक इज द very important topic from your syllabus and it is the base of the 11th and 12th accounting textbook. This the second topic, name meaning and fundamentals of double entry bookkeeping. म्हणजे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचं अर्थ आणि फंडामेंटल जी काय त्याची प्रोसेस आहे डिपेंड अपॉन ते या ठिकाणी डबल एंट्रीच्या संदर्भात आपण या सेकंड टॉपिकमध्ये पूर्ण स्टडी करणार आहोत की डबल एंट्री कशी डेव्हलप झाली, पूर्वी इंडियामध्ये कोणती बुककीपिंग सिस्टीम होती, आता डबल एंट्री कशा पद्धतीने विकसित केली, कोणी विकसित केली, हे आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आज आपण आपल्या सेकंड टॉपिकला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा या ठिकाणी मीनिंग त्याचं आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या, मी तुम्हाला लक्षात येईल. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. डबल एंट्री बुककीपिंगचा अर्थ आणि व्याख्या खाली दिलेली आहे आपल्याला. बघा सुरुवातीला या ठिकाणी double entry bookkeeping system is the most scientific method of recording all monetary transaction in the books of account. म्हणजे डबल एंट्रीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धत आहे जिथं पैशाशी रिलेटेड सगळे ट्रान्झॅक्शन आपण अकाउंटच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करतो. दिस सिस्टीम ओज its origin to Italian merchant Luco di Bargio Pacioli. म्हणजे लुको पॅसिओली यांनी ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे डबल एंट्री. ऑन 10 नोव्हेंबर 1494 म्हणजे लुको पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494ला या ठिकाणी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम डेव्हलप केलेले आहे. इटालियन मर्चंट, इटालियन व्यापारी आहे तो. अँड दिस डे इज सेलिब्रेटेड ॲज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात डबल एंट्रीचा शोध कोणी लावला, तर लुको पॅसिओलीनी. कधी लावला, 10 नोव्हेंबर 1494 साली. आणि किंवा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणजे कोणता डे, तर 10 नोव्हेंबर 1494 साल हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून या ठिकाणी आपण सेलिब्रेट करत आहोत. कारण का याच दिवशी आपल्या डबल एंट्रीचा शोध लुको पॅसिओली या इटालियन मर्चंटने लावलेला आहे. त्यानंतर बघा दिस सिस्टीम ऑफ बुककीपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट that there are two aspects of
एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, लक्षात घ्या. 2 पार्टी होती, 2 इफेक्ट होतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे. पुढे दिलेलं आहे बघा, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व 2 पर्सन्स. प्रत्येक व्यवहारामध्ये या ठिकाणी 2 व्यक्तींचा समावेश केला जातोय. 2 व्यक्ती असतात. त्यानंतर अकाउंट्स ऑर पार्टीज म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एकतर या ठिकाणी 2 व्यक्ती येतात, 2 पार्टीज येतात, 2 पर्सन्स येतात आणि नंतरच तुमचा ट्रान्झॅक्शन केला जातोय. म्हणजे इट इज बेस्ड ऑन 2 पार्टीज डिपेंड अपॉन द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेला तर खरेदीदार आणि विक्रेता या 2 पार्टी या ठिकाणी एकत्र, म्हणजे परचेसर अँड सेलर, दीज आर द इम्पॉर्टंट फॉर दिस ट्रान्झॅक्शन. तरच व्यवहार होतोय. एकटा परचेसर पण या ठिकाणी व्यवहार करू शकत नाही आणि एकटा सेलर पण व्यवहार करू शकत नाही. त्यासाठी 2 पार्टीज महत्त्वाच्या आहेत की त्या पार्टीज जर असतील तर तुमचा ट्रान्झॅक्शन होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनसाठी 2 घटक महत्त्वाचे आहेत, 2 पार्टीज महत्त्वाच्या आहेत, 2 व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. ते 2 अकाउंटवर त्याचा इफेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे डबल एंट्रीमध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचंच आहे. तर आपलं बुक्स ऑफ अकाउंट टॅली होणार आहे, क्लोज होणार आहे. त्यामुळं या फर्स्ट पॅराग्राफवरून लक्षात येतं आहे की डबल एंट्री सिस्टीम ही खूप सायंटिफिक मेथड आहे, ज्यामध्ये बिझनेस रेकॉर्ड केला जातो, ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जातं. परंतु सगळे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो. पैशाशी रिलेटेड असलेले सगळे व्यवहार. नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत नाही, रेकॉर्ड करता येत सुद्धा नाहीत. डबल एंट्री सिस्टीममध्ये लक्षात घ्या की या ठिकाणी दिस इज द सायंटिफिक मेथड फॉर रेकॉर्डिंग ऑल मॉनेटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि या डबल एंट्रीचा शोध इटालियन मर्चेंट लुको पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 साली लावलेला आहे, लक्षात घ्या. आणि डबल एंट्रीमध्ये 2 व्यक्ती, 2 अकाउंट, 2 पार्टीज असतात. हा एक महत्त्वाचा भाग या मिनिंगमधून लक्षात येत आहे. आता आपण पुढच्या स्लाईडला खऱ्या अर्थानं जाणार आहोत की या ठिकाणी पुढे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे घटक अभ्यासायचे आहेत. बघा, रेकॉर्डिंग ऑफ 2 aspects of monetary transaction in the books of account in terms of debit कंसात स्पेलिंग बघा DEBIT डेबिट कंसात D कॅपिटल स्मॉल r DR म्हणजे डेबिट. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा घटक आहे तुमच्या अकाउंटन्सीमधला. ज्या ज्या ठिकाणी आपण DR लिहितो म्हणजे ते डेबिट आहे, लक्षात घ्या. नावे थोडक्यात. आणि अँड क्रेडिट म्हणजे CR म्हणजे जमा, लक्षात घ्या. इज कॉल्ड ॲज डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग. म्हणजे या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट ज्यावेळी आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये मॉनेटरी ॲस्पेक्ट देतो, इफेक्ट देतो 2 पार्टीजला, त्यावेळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी डबल एंट्रीचा अर्थ लक्षात येतोय, लक्षात घ्या. प्रत्येकाचे 2 इफेक्ट होतात. उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी 5 लाख रुपयाची मशिनरी आणली तर हा झाला ट्रान्झॅक्शन. यू हॅव परचेस 5 लाख मशिनरी ऑन कॅश. रोख स्वरूपाची मशिनरी आणली 5 लाख रुपयाची. आता तुमच्याकडं मशिनरी आली म्हणल्यानंतर मशिनरीला डेबिट द्यायचं आणि तुमच्याकडून कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट द्यायचं. म्हणजे एका ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट आणि दुसऱ्याला क्रेडिट. म्हणजे ते अकाउंट त्या 2 म्हणजे कॅश पहिल्यांदा मशिनरी अकाउंटला एक इफेक्ट होणार आहे आणि दुसरा इफेक्ट होणार आहे तो कॅश अकाउंटला होणार आहे. यालाच म्हणायचं डबल एंट्री. एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट. समजा आपण आपल्या कर्मचाऱ्याला 10,000 रुपये पगार दिला, सॅलरी दिली. सॅलरी पेड ₹10,000 ऑन युअर ओन एम्प्लॉई मिस्टर विजय. विजयला 10,000 रुपये पगार दिला आपण. तर हा झाला ट्रान्झॅक्शन. ह्याचं अकाउंटिंग रेकॉर्ड कसं करायचं डबल एंट्रीमध्ये बघा. आपण सॅलरी दिली म्हटल्यानंतर कॅश गेली आपल्याकडून, कॅशला क्रेडिट द्यायचं आणि कशासाठी गेली
तर सॅलरीसाठी गेली, पगाराच्या रूपाने गेली. म्हणून एंट्री येणार आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे सॅलरीला डेबिट द्या आणि कॅशला क्रेडिट द्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण समजा एक 15,000 रुपयाचा माल सेल केला. यू हॅव सोल्ड ₹15,000 गुड्स फॉर कॅश सेल. रोख 15,000 रुपयाचा माल विकला आपण, तर आपल्याकडे कॅश येणार आहे आणि आपल्याकडून माल जाणार आहे. मग या ठिकाणी एंट्री त्या ठिकाणी होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट, म्हणजे कॅश आली, कॅशला डेबिट द्या आणि माल गेला त्यामुळं सेलला क्रेडिट द्या. अशा प्रकारे एका ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं, त्याला म्हणायचं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. लक्षात घ्या की या ठिकाणी डबल एंट्री समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण फर्निचर खरेदी केलं तर आपल्याकडे फर्निचर आलं आणि कॅश गेली. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, एकाला डेबिट तेवढ्याच किमतीचं दुसऱ्याला क्रेडिट दिलं की खऱ्या अर्थानं तुम्हाला डबल एंट्रीचा अर्थ समजतोय. त्यामुळं डबल एंट्रीमध्ये 2 इफेक्ट होतात. या ठिकाणी पहिल्याला डेबिट द्या, त्याला DR म्हणतो शॉर्टकट आपण, आणि दुसऱ्याला क्रेडिट म्हणजे त्याला CR म्हणतो. लक्षात घ्या, डेबिट आणि क्रेडिट हे अकाउंटन्सीमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे की जो तुम्हाला या ठिकाणी लॉंग लाईफ वापरायचा आहे. आणि अकाउंटन्सीमध्ये डेबिट आणि क्रेडिटला खूप महत्त्व आहे. नावे आणि जमा असं मराठीत आपण म्हणतो. लक्षात घ्या, नावे खातं, जमा खातं, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं पासबुक बघितलं तर त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बँकेचं पासबुक, ईच अँड एव्हरी स्टुडंट शो युअर बँक पासबुक, तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये सुद्धा आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर पैसे काढले तर डेबिटेड दाखवतं, एवढे पैसे तुम्ही तुमच्या खात्यातून काढले, आणि तुम्ही तुमच्या खात्यात पैसे टाकले तर क्रेडिट दाखवतं, तुमचे पैसे किती जमा आहेत ते लक्षात घ्या. आणि नावे म्हणजे पैसे डेबिट किती काढले आणि क्रेडिट म्हणजे किती जमा आहेत. हे तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक काढून बघू शकता की तिथं तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट हे शब्द बघायला मिळतील. लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला तेवढ्याच रकमेचं क्रेडिट देतो आपण. लक्षात घ्या, अशा पद्धतीने बिझनेसमध्ये डबल एंट्रीचे 2 इफेक्ट होतात, फर्स्ट डेबिट अनदर क्रेडिट. आता पुढं या ठिकाणी आपण पुढच्या स्लाईडला जाणार आहोत की जेणेकरून 2 इफेक्ट मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे घेतले, एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. आता पुढं दिलेलं आहे आपल्याला, लक्षात घ्या त्यांनी, अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ ॲसेट्स. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये ॲसेट्स असतातच, मालमत्ता. त्या ॲसेटमध्ये फिक्स्ड ॲसेट, करंट ॲसेट अशा प्रकारच्या ॲसेट असतात. ॲसेटमध्ये मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर, त्यानंतर प्लांट, गुडविल, त्यानंतर सन्ड्री डेटर, स्टॉक, त्यानंतर या ठिकाणी कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, या सर्व आपल्या ॲसेट्स आहेत, मालमत्ता आहेत, बिझनेस प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर काही लॅबिलिटीजसुद्धा असतात. लॅबिलिटी म्हणजे येतात देणेकरी, त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, ह्या आपल्या सगळ्या लॅबिलिटीज आहेत. म्हणजे बिझनेसमध्ये ॲसेट पण असतात आणि लॅबिलिटीजसुद्धा असतात. त्यानंतर कॅपिटल म्हणजे या ठिकाणी आपल्याला भांडवल महत्त्वाचा घटक आहे की कॅपिटलमध्ये सुद्धा महत्त्वाचं घटक म्हणजे भांडवली घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण कॅपिटल बिझनेसमन कॅपिटल वापरत असतो, गुंतवत असतो, त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो, आणि ते सुद्धा आपण बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस अँड इन्कम. आता एक्सपेन्सेस म्हणजे सगळे खर्च. बिझनेस करत असताना आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे एक्सपेन्सेस करावे लागतात, खर्च करावे लागतात, आणि ते आपण बिझनेसमध्ये या ठिकाणी विचारात घेतो. उदाहरणार्थ सॅलरी दिली, कामगारांचा पगार दिला, स्टेशनरी खरेदी केली, इतर किरकोळ खर्च केला, तर सगळे एक्सपेन्सेस आपण बिझनेसमध्ये घेत असतो. त्यामुळं बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस पण महत्त्वाचे
आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बिझनेसमध्ये एक्सपेंडिचर पाहिल्यानंतर पुढं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये या ठिकाणी आपल्याला अनेक घटकांचा अभ्यास पण या ठिकाणी करायचा आहे. पुढं आता आपण या ठिकाणी इन्कम या ठिकाणी बघणार आहोत की जे इन्कमसुद्धा महत्त्वाचे आहेत की बिझनेसमॅनमध्ये इन्कमसुद्धा आपल्याला होतात की जे इन्कमचा इफेक्ट आपण या ठिकाणी इन्कम म्हणून दाखवतो. कमिशन मिळालं, रेंट मिळालं, डिस्काउंट मिळालं, एक प्रकारचं बिझनेस इन्कम आहे आपल्याला. त्यामुळं बिझनेस इन्कम पण महत्त्वाचा आहे. आता पुढं whenever there is an increases in assets and expenses, it is debited, and decreases in the assets and expenses are credited. म्हणजे असेट आणि खर्च वाढला की त्याला डेबिट द्या, आणि असेट आणि खर्च कमी झाला तर त्याला क्रेडिट द्या. इन्क्रीजेसमध्ये वाढ होणे आणि डिक्रीजेसमध्ये या ठिकाणी कमी होणे, बॅलन्स कमी होणे. अशा प्रकारे असेट्स आणि एक्सपेंडिचर वाढला की त्याला डेबिट द्या, आणि असेट्स आणि एक्सपेंडिचर कमी झाला की त्याला क्रेडिट द्या. अशा पद्धतीने आपण डेबिट आणि क्रेडिट देऊ शकतो, देतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढं बघा या ठिकाणी दिलेलं आहे की मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंगच्या मेथड आहेत त्या कशा रेकॉर्ड केल्या जातात बघा, डायग्रामच्या स्वरूपात दिलेलं आहे. रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, त्यामध्ये इंडियन सिस्टीम आणि सेकंड दिले आहे इंग्लिश सिस्टीम. आता इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम दिलेले आहेत. परत इंग्लिश सिस्टीमचे या ठिकाणी आपल्याला दोन भाग दिलेले आहेत, सिंगल एंट्री सिस्टीम आणि दुसरा आहे डबल एंट्री सिस्टीम. आपल्याला हे दोन्ही भाग या ठिकाणी बघायचे आहेत की इंडियन सिस्टीम एक शॉर्टकट आपल्याला अभ्यासायचे आहे, थोडक्यात अभ्यासायचे आहे. परंतु इंग्लिश सिस्टीमनुसार अकाउंटिंग कसं केलं जातं, कशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड केले जातात, मेंटेन केले जातात, हे या आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये बघायचं आहे. आता इंडियन सिस्टीममध्ये तुम्हाला पुढं सांगणारच आहे की पूर्वी या ठिकाणी एखादी नोटबुक केली जायची, त्यामध्ये सरसकट सर्व माहिती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करत होतो ट्रान्झॅक्शनबद्दलची. आपण या दिवशी एवढ्या रुपयाचा माल खरेदी केला, एवढ्या रुपयाचा माल विकला, आणि त्या पद्धतीने ते इंडियन सिस्टीम विकसित झाली. त्यानंतर आता इंग्लिश सिस्टीममध्ये सिंगल एंट्री सिस्टीममध्ये या ठिकाणी एकेरी नोंद पद्धत, सिंगल इफेक्ट अकाउंट, ही सिंगल एंट्री सिस्टीमसुद्धा लहान व्यवसायांना उपयुक्त आहे की ज्यांचा छोटा व्यवसाय आहे त्यांनाही उपयुक्त आहे. परंतु मोठ्या व्यवसायाला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम उपयुक्त आहे, कारण ज्यांचे इफेक्ट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांची मालाची खरेदी विक्री होते त्यांनी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम मेंटेन करणं गरजेचं आहे, की जी या ठिकाणी आपण 1494मध्ये डबल एंट्री सिस्टीमचा लुको पॅसिओली यांनी शोध लावला, इटालियन मर्चंट आहे ते. आता पुढं या ठिकाणी बघा इंडियन सिस्टीम, त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत आपण. इंडियन सिस्टीममध्ये इंडियन सिस्टीम इज मेंटेन्स records in India languages such as Marathi, Hindi, Urdu, Gujarati, etc. It is called Mahajana Deshnama system. In this system, transactions are recorded or maintained in long book now as Bhahi Katta and Kird. This system of accounting is not based on double entry system of accounting. Thus, it is not a scientific accounting system. Even today, this system is used in India for small business organization. म्हणजे इंडियन सिस्टीममध्ये ज्या काय लँग्वेजेस होत्या त्यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू
या लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी अकाउंटिंगचं काम केलं जात होतं. रेकॉर्ड मेंटेन करत असताना या ठिकाणी एक लॉंग बुकमध्ये किरदवहीमध्ये रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन केलं जात होतं. परंतु ही सिस्टीम डबल एंट्री सिस्टीमवरती बेस डिपेंड नव्हती, म्हणजे तिथं सिंगल एंट्रीचाच वापर केला जात होता. इंडियन सिस्टीम इट इज नॉट ए सायंटिफिक सिस्टीम, म्हणजे इंडियन सिस्टीमसुद्धा या ठिकाणी सायंटिफिक नव्हती, लक्षात घ्या, शास्त्रशुद्ध पद्धत नव्हती. त्यामुळं इंडियन सिस्टीमचा वापर नंतर हा कमी कमी होत गेलेला दिसून येतोय. आता आपल्याला दुसरी या ठिकाणी सिस्टीम बघायची आहे की या ठिकाणी त्याचा यूज आता आपण करत आहोत. इंग्लिश सिस्टीम, त्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. इट इज unscientific method and also known as incomplete recording system because it is changes with the convention of business for recording transaction. This system of accounting does not provide accurate information about the financial position of business and it is unscientific and used for small business. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम लक्षात घ्या, ही या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त कॅश बुक म्हणजे रोख पुस्तक, पैसे आले किती गेले किती तेवढंच या ठिकाणी केलं जातं, ठेवलं जातं. किंवा पर्सनल अकाउंट. आता अकाउंटचे प्रकार पडत असताना 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. पर्सनल अकाउंट व्यक्तींची खाती, रियल अकाउंट वस्तूंची खाती आणि नॉमिनल अकाउंट सेवांची खाती. पर्सनल, रियल, नॉमिनल पुढं आपण ती जास्त विस्तारित बघणारच आहोत, परंतु इथं शब्द आला म्हणून सांगितलं. इथं रोख स्वरूपात खाती ठेवतात कॅश बुक, आणि पर्सनल अकाउंट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या व्यक्तिगत खाती या ठिकाणी मेंटेन केली जातात. परंतु तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं की सिंगल एंट्री सिस्टीम ही अनसायंटिफिक आहे, म्हणजे अशास्त्रशुद्ध पद्धत आहे, लक्षात घ्या. सिंगल एंट्री सिस्टीम ही अनसायंटिफिक मेथड आहे, लक्षात घ्या, सायंटिफिक नाही. डबल एंट्री सायंटिफिक आहे, पण सिंगल एंट्री इट इज अनसायंटिफिक मेथड. आणि सिंगल एंट्री सिस्टीममध्ये इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे पूर्ण रेकॉर्डिंग केलं जात नाही. तर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी सिंगल एंट्रीमध्ये हा सिंगल एंट्री आपल्याला लहान व्यवसायांना उपयुक्त आहे, जे स्मॉल बिझनेस आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल बिझनेस आहेत, छोटे व्यवसाय आहेत, त्यांना सिंगल एंट्री उपयुक्त आहे. मोठ्या व्यवसायांना सिंगल एंट्री उपयुक्त नाही. त्यामुळं सिंगल एंट्रीचा वापर लहान व्यवसायासाठी केला जातो. आता पुढं बघा, त्याच्यात दुसरा प्रकार आहे या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम, ज्यानुसार आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड मेंटेन करतो आहे. लुको पॅसिलिओ यांनी ह्या डबल एंट्रीचा शोध लावलेला आहे 1494 सालामध्ये. या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1494 इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून आपण तो या ठिकाणी पाळत असतो. बघा, डबल एंट्री सिस्टीममध्ये या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड आहे, शास्त्रशुद्ध पद्धत आहे, ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. सगळे व्यवहार रेकॉर्ड ठेवून मेंटेन करत असताना हे डबल एंट्रीनीच रेकॉर्ड केले जातात. इन द बुक्स ऑफ अकाउंट्स अंडर दिस सिस्टीम डबल और टू फोल्ड इफेक्ट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. म्हणजे डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट केले जातात, एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट देतो आपण, म्हणून डबल एंट्री सिस्टीम ही या ठिकाणी 2 इफेक्ट होतात त्याचे. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, वन अकाउंट is to be debited and another account is to be credited with equal amount. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे डबल एंट्री सिस्टीममध्ये एकाला डेबिट दिलं जातं तर दुसऱ्याला क्रेडिट दिलं जातं तेवढ्याच किमतीचं, इक्वल अमाऊंट. म्हणजे 1 लाख रुपयाची आपण मशिनरी घेतली तर मशिनरी अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅश अकाउंट 1 लाख. अशा पद्धतीने मशिनरीला 1 लाख आणि कॅशला सुद्धा 1 लाखच आपण देतो. प्रत्येक
जेवढं डेबिट टाकाल तुम्ही तेवढीच अमाऊंट क्रेडिटला लिहिणं अपेक्षित आहे, तरच तुमचं बुक्स ऑफ अकाउंट क्लोज होणार आहे, टॅली होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी आपल्याला एका ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात. एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट द्या. मग डेबिट देत असताना या ठिकाणी प्रत्येकाचे जे काही इफेक्ट आहेत ते या ठिकाणी सेम अमाऊंटने, इक्वल अमाऊंटने ते टॅली करायचे आहेत, एवढं लक्षात घ्या. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम ही सायंटिफिक मेथड आहे, शास्त्रशुद्ध पद्धत आहे की ज्यामध्ये या ठिकाणी सायंटिफिक रिझन विचारात घेतलं जातं. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ही मोठ्या व्यवसायांना, लार्ज बिझनेससाठी उपयुक्त आहे. स्मॉलला तर उपयुक्त आहेच, पण लार्ज बिझनेससाठी सुद्धा डबल एंट्री बुक किपिंगचाच वापर केला जातो, यूज केला जातो. आत्तापर्यंत आपण 2020 चालू आहे तरी 1494 लुको पॅसिओली यांनी या डबल एंट्रीचा शोध लावला. इटालियन मर्चंट होते. त्याच इटालियन मर्चंटनी 1494 पासून आत्तापर्यंत आपण त्यांच्या शोधावरती, त्यांच्या रिसर्चवरती, संशोधनावरती या ठिकाणी आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमनुसारच अकाउंट मेंटेन करत आहोत, लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनी. कारण एका ट्रान्झॅक्शनमध्ये दोन इफेक्ट होतात, दोन पार्टीज असतात, दोन व्यक्ती असतात. एक पैसे देणारा असतो, दुसरा माल घेणारा असतो, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने खरेदीदार आणि विक्रेतेदार एकत्र येतात, त्यावेळी ट्रान्झॅक्शन होतो, पैशांची देवाणघेवाण होते, पैशाची देवाणघेवाण होऊ झाल्यानंतर मालाची देवाणघेवाण होते आणि त्या बदल्यामध्ये जो ट्रान्झॅक्शन होतो त्यामध्ये एकाला डेबिट द्या आणि दुसऱ्याला क्रेडिट द्या, हे त्यावेळी त्यांनी शोधून काढलेलं आहे, लक्षात घ्या. लुको पॅसिओली यांनी 1494 त्याचा वापर आजपर्यंत आपण करत आहोत. मी सारखं का सांगतोय, कारण ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं जातं की डबल एंट्रीचा शोध कुणी लावला? लुको पॅसिओलीनी. कोण ते? इटालियन मर्चंट होते. कधी लावला? 10 नोव्हेंबर 1494. 10 नोव्हेंबर 1494 इंटरनॅशनल अकाउंटिंग डेसुद्धा तो या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने डबल एंट्री सिस्टीम ही सायंटिफिक मेथड आहे, लक्षात घ्या. आणि सिंगल एंट्री म्हणलं की ती अनसायंटिफिक. डबल एंट्रीमध्ये सगळं रेकॉर्ड कंप्लीट केलं जातं, सिंगल एंट्रीमध्ये इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे, लक्षात घ्या. म्हणजे सर्वांना उपयुक्त अशी ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम आहे, ज्याचा वापर या ठिकाणी बिझनेसमध्ये आपण पूर्णपणे करत असतो. त्यामुळं या सेकंड टॉपिकमध्ये मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम, तर द्विनोंद पद्धत याला म्हणतात आपण, दुहेरी पद्धत डबल एंट्री सिस्टीमला. आणि सिंगल एंट्रीला एक नोंद पद्धत, एकेरी पद्धत. मग आता द्विनोंद पद्धत, एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट दिलं जातं तेवढ्याच रकमेचं. त्यासाठी ही डबल एंट्री सिस्टीमसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आज आपण या ठिकाणी बघा काय काय बघितलं ते पण महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण दुसरा टॉपिक चालू केला, त्यामध्ये या ठिकाणी बघा त्याचं नावच आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. डबल एंट्री बुक किपिंगचा अर्थ, ज्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या डबल एंट्री सिस्टीममध्ये त्याचं डेफिनेशन पाहिले की इट इज मोस्ट सायंटिफिक मेथड आहे. या डबल एंट्री सिस्टीमचा शोध लुको पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 साली लावलेला आहे. इटालियन मर्चंट आहे, तोच आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट करत आहोत. डबल एंट्री सिस्टीमचा वापर आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात, एक डेबिट तर दुसरा क्रेडिट, हे पाहिलं. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं इथं लक्षात घ्या की डेबिटलाच शॉर्टकट आपण DR लिहितो, DR फुल स्टॉप, अँड क्रेडिटलाच आपण CR लिहितो. म्हणजे या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट ते पण महत्त्वाचं आहे. नावे आणि जमा, म्हणजे डबल एंट्रीमध्ये हे महत्त्वाचं आहे की एकाला नावे तर दुसऱ्याला जमा असं लिहिणं अपेक्षित आहे. डेबिट आणि क्रेडिट हे सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक बिझनेसमध्ये असेट्स, लॅबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम हे होतच असतं. त्यामुळं त्या प्रत्येक असेट्स, लॅबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. असेट वाढल्या तर या ठिकाणी असेट आणि एक्सपेन्सेस वाढले तर डेबिट द्या,
आणि असेट्स आणि एक्सपेन्सेस डिक्रीज झाले, कमी झाले, तर त्याला क्रेडिट द्या. अशा पद्धतीने ते एक या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये रेकॉर्ड करत असताना मेथडमध्ये इंडियन सिस्टीम, इंग्लिश सिस्टीम, त्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम, एक नोंद पद्धत इंग्लिशमध्ये आणि परत इंग्लिशमध्येच डबल एंट्री सिस्टीम, ही पण महत्त्वाची आपण बघितली, अभ्यासली. त्यामध्ये या ठिकाणी इंडियन सिस्टीममध्ये या ठिकाणी रेकॉर्ड कसं केलं जात होतं, कोणत्या लँग्वेजेसमध्ये, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती लँग्वेजेसमध्ये आपण रेकॉर्ड मेंटेन करत होतो. आणि या ठिकाणी ही जी सिस्टीम होती इंडियन सिस्टीम, ती या ठिकाणी इज नॉट सायंटिफिक अकाउंटिंग मेथड आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण डबल एंट्रीचाच वापर या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कॅश बुक मेंटेन केलं जातं, पर्सनल अकाउंट मेंटेन केलं जातं, परंतु हे सिंगल एंट्री सिस्टीम ही इनकम्प्लीट आहे, अनसायंटिफिक आहे, लक्षात घ्या. स्मॉल बिझनेससाठी उपयुक्त आहे, लक्षात घ्या. हे स्मॉल बिझनेसला उपयुक्त आहे सिंगल एंट्री. आणि त्यानंतर आता आपण पाहिलं की डबल एंट्री सिस्टीममध्ये लक्षात घ्या ही सायंटिफिक मेथड आहे. त्यानंतर ही मेथड सगळ्या ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शनला उपयुक्त आहे. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे 2 फोल्ड इफेक्ट, प्रत्येकाचे 2 इफेक्ट होतात. पहिल्या इफेक्टला आपण एका अकाउंटला डेबिट देतो, तर दुसऱ्या अकाउंटला या ठिकाणी आपोआप क्रेडिट देतो तेवढ्याच रकमेचं. अशा प्रकारे डबल एंट्री सिस्टीम म्हणजे दुहेरी नोंद पद्धत ही या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता आपण या ठिकाणी फर्स्ट चॅप्टरमध्ये या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पाहिलं आणि सेकंड टॉपिकमध्ये आता आपण अभ्यासत आहोत की डबल एंट्री सिस्टीम, त्याचा या ठिकाणी यूज आणि कशा पद्धतीने ती विकसित होत गेली. तर राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. तुम्हाला काही शंका असतील तर त्या बिनधास्त विचारा आणि सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओज ऐका, शेवटपर्यंत ऐका आणि या ठिकाणी जे काय नोट्स अपेक्षित असतील त्या नोट्स पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या लिहून ठेवल्या तरी हरकत नाही. परंतु झालेला भाग सारखा वाचा. पहिले दोन चॅप्टर थेअरीचेच आहेत. थेअरी समजली तर पुढं प्रॉब्लेम समजणार आहे. त्यामुळं अगोदर थेअरी व्यवस्थित कळू द्या आणि मग प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजतील. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला काही शंका असतील तर क्लास कमेंटमध्ये विचारा. समजत असेल तरी तसा या ठिकाणी कमेंट द्या. आणि या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. राहिलेला भाग आपण नंतर बघू.